नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर जे उपाय तुम्हाला शक्य होतील ते तुम्ही नक्कीच करा. गुरुपौर्णिमा किंवा आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही देवी लक्ष्मीला समर्पित असते. पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी मिळते असे मानले जाते. आषाढ महिन्यात येणारी या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. ही गुरुपौर्णिमा तिथी गुरूंना समर्पित आहे. यावर्षीची गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी देखील आहे. तर जर तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी दूर करायची असेल तर गुरुपौर्णिमेला देवी लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण करा. गुरुपौर्णिमेला देवी लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने घरात सुख आणि समृद्धी वाढते असे मानले जाते. गुरुपौर्णिमेला देवीला पलाशचे फूल वाहिल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि घरातून गरिबी दूर होते. जर पलाशचे फूल तुम्हाला मिळाले तर नक्कीच तुम्ही देवी लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी वाहू शकतात. सोने आणि चांदी. पौर्णिमेला सोने आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत देवी लक्ष्मीचे असीम आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि घरातील सुख समृद्धी वाढविण्यासाठी शक्य असल्यास तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकतात. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही काहीही खरेदी करू शकतात. अगदी छोटासा चांदीचा शिक्का देखील तुम्ही खरेदी करू शकतात. गुरुपौर्णिमा पूजा विधी. पवित्र नदीत स्नान करा आणि पाण्यात गंगाजल घाला आणि स्नान करा. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा जलाभिषेक करा. जर तुम्हाला पवित्र नदीत शक्य नसेल तर गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकतात. पंचामृत आणि गंगाजलाने आईला अभिषेक करा. आता देवी लक्ष्मीला लाल चंदन, लाल फुले आणि मेकअपच्या वस्तू अर्पण करा. मंदिरात तुपाचा दिवा लावा. शक्य असल्यास उपवास करा आणि उपवास करण्याचा संकल्प करा. तर जे काही शृंगाराचे साहित्य असते ते माता लक्ष्मीला तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच अर्पण करा. पौर्णिमेची कथा वाचा. श्री लक्ष्मी सूक्तमचा पाठ देखील करा. विष्णू आणि लक्ष्मीची कपुराने आरती करा. आईला खीर द्या. चंद्रोदयाच्या वेळी शेवटी माफी मागा. म्हणजे जी काही दिवसभरातून तुमच्याकडून चूक झाली असेल त्याची तुम्ही माफी मागा. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी श्री लक्ष्मी चालीसा पाठ करा. पौर्णिमेच्या दिवशी श्री लक्ष्मी चालीसाचा पाठ केल्याने वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी जोड्यांमध्ये लक्ष्मी नारायणाची पूजा करा आणि देवीला सौंदर्य प्रसादाने अर्पण करा. या दिवशी तुम्ही तुमच्या गुरूंनाही जेवण द्यावे. शक्य जर असेल तर तुमच्या गुरूंना तुम्ही नक्कीच या दिवशी जेवण देऊ शकता. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी देखील आहे. तर मंत्र असा आहे: ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. गुरुपौर्णिमेचे महत्त्व जाणून घेऊया. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करणे आणि दान करणे याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या प्रसंगी जगाचे तारणहार भगवान विष्णू गंगेच्या पाण्यात निवास करतात. म्हणूनच आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने भक्ताला शुभ फळे मिळतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि देवी लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करा आणि उपवास करण्याची प्रथा देखील या दिवशी आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गंगेत स्नान करू शकतात. गुरुपौर्णिमेला स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे. म्हणून या खास दिवशी तुम्ही गरजू व्यक्ती किंवा ब्राह्मणाला पिवळी डाळ, पिवळे कपडे किंवा या रंगाची मिठाई दान करा. असे केल्याने जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात. तुम्हाला जे काही शक्य होईल त्याचे तुम्ही दान करू शकतात. ते पिवळ्या रंगाचे असले पाहिजे. गुरुपौर्णिमेला घराची ईशान्य दिशा स्वच्छ करा. जर तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत प्रगती करायची असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेला पिवळे कपडे, पिवळी डाळ, केशर, तूप, पितळ, पिवळी मिठाई इत्यादी दान करू शकतात.
तुम्हाला तुमच्या यथाशक्तीनुसार दान करायचे आहे. गुरुदोषाच्या दुष्परिणामांपासून मुक्ती मिळविण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या पूजास्थळी म्हणजे तुमच्या देवघरामध्ये तुम्ही गुरुयंत्र स्थापित करा आणि त्याची पूजा करा. त्यानंतर दर गुरुवारी विधीनुसार त्याची पूजा करा. यामुळे तुमच्या जीवनात गुरुग्रहाचा सकारात्मक प्रभाव वाढेल, तुमची प्रगती होईल, कमकुवत गुरुग्रह बलवान बनेल. तर तुम्ही गुरुयंत्र आणून या दिवशी आपल्या देवघरात स्थापित करायचे आहे. यामुळे तुमचा गुरु बलवान होईल. पौर्णिमेला घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ करा. त्यानंतर त्यावर हळद आणि पाणी लावा. त्यानंतर तिथे तुपाचा दिवा लावा. ईशान्य कोपरा देवगुरु बृहस्पतीशी संबंधित आहे. या उपायाने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. श्रीयंत्र आणि पिवळ्या कवड्या. गुरुपौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ श्रीयंत्र स्थापित करा आणि देवी लक्ष्मीला पिवळ्या कवड्या अर्पण करा. यामुळे घरात धनसंपत्ती येईल. जर तुमच्याकडे श्रीयंत्र आधीच असेल तर ते तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ ठेवा आणि नसेल तर या दिवशी खरेदी करून तुम्ही आणू शकतात. दिवा लावणे. तुमच्या घराच्या दारावर दिवा लावा. यामुळे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होईल. तर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला दिवा लावायचा आहे. दान आणि योग्यता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पाणी, धान्य, फळे, कपडे आणि पांढऱ्या वस्तूंनी भरलेले भांडे दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे जीवनात शुभता येते. या उपायांव्यतिरिक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा आणि त्यांना धन आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. तर देवी लक्ष्मीची पूजा यथाविधी करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करणे, सत्यनारायण कथेचे पठण करणे आणि प्रसाद वाटणे हे महत्त्वाचे उपक्रम आहेत. तर सत्यनारायणाचा जो प्रसाद असतो तो फक्त आपल्या घरातल्या लोकांनाच वाटायचा असतो. जर तुम्ही घरगुती सत्यनारायण करत असाल तर. पिंपळाच्या झाडाखाली पूजा. पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख आणि समृद्धी येते. तुळशी पूजन. तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा करणे आणि दिवा लावणे शुभ मानले जाते. तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा अवश्य लावा. खीरचा भोग नैवेद्य. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला खीर अर्पण करणे शुभ मानले जाते. तर तुम्ही देखील पौर्णिमेला चंद्राला खीर अर्पण करायची आहे. कणकधारा स्तोत्राचा पाठ. पौर्णिमेच्या दिवशी कणकधारा स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धन आणि समृद्धी वाढते. पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी उपाय. पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने दिवा लावणे, श्राद्ध करणे आणि दान करणे यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते. तर तुम्ही देखील पितरांच्या नावाने दान करू शकतात. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला जे उपाय शक्य होत असतील ते तुम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करा.